आज आपण सांगली शहरामध्ये आपल्या हरिपूर रोडवरील विनायक पार्क या ठिकाणी आपल्या बाबासाहेबांच्या विचाराचे आणि चळवळीला जोपासणारे आपले विधिज्ञ प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट सुदर्शन कांबळे सर यांच्या घरी आज आपण त्यांचा जो लेखणीचे बाबासाहेबांचे लेखणी जोपासण्याचा जो त्यांनी जो लेखणी जपण्याचं काम केलंय आणि त्याद्वारे त्यांनी एक छोटंसं बाबासाहेबांच्या सहीने या देशाची संविधान लिहिलं गेलं आणि त्या संविधानावरती आज आपला लोकशाहीचा देश चालू आहे अखंडपणे. त्याच सहीचं आणि लेखणीचं महत्त्व प्राप्त किती आहे हे यांच्या या आज त्यांनी आपल्या घरी जे बनवलंय आपल्या याच्या पेनांचं किंवा लेखणीचं साम्राज्य त्या माध्यमातून दिसतंय. आणि आज त्यासाठीच आपण आपल्या सांगलीचे सुप्रसिद्ध आंबेडकर चळवळीचे विधिज्ञ जे अन्याय अत्याचाराला न्याय मिळवून देण्यासाठी पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. गेले 20 वर्षापासून अखंडित आंबेडकर चळवळीतील आणि सर्वसमावेशक अन्यायाच्या विरोधात पेटून उठताना त्यांनी न्याय मिळवून देण्याची भूमिका साकारली आहे. आपल्या सामाजिक कार्यातून त्यांनी कोर्टामध्ये त्या आरोपींना शिक्षा मिळवून देणे आणि पीडितांना न्याय मिळवून न्यायदानाचं काम केलेलं आहे. तर त्यांच्या घरी आज आपण आलेलो आहोत आणि त्यांची मुलाखत आपण या ठिकाणी आज आपल्या लोकशाही चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत. तर सर आपण या लेखणीच्या संदर्भात काय सांगू शकाल? बाबासाहेबांनी जर परवानगीपेक्षा कोणतं शस्त्र हे असेल उपयुक्त असेल तर ते म्हणजे लेखणी असं सांगितलं. लेखणीच्या सामर्थ्यावर बाबासाहेबांनी इतकं मोठं आज जगाला एक विचार देणार किंवा मानवतेचं मानणारं जे लेखणीच्या माध्यमातून या जगाला कळवून दिलं. भारताची सर्वात मोठी जगामध्ये संविधानाची प्रत बाबासाहेबांच्या लेखणीतून निर्माण झाली. तर अशा लेखणीला वामनदादा कर्तकांनी म्हटले की जगातली जर कोणती वस्तू लेखणी असेल तर ती बाबासाहेबांची लेखणी लेखणी. तर प्रत्येक गोष्ट बाबासाहेबांचं पुस्तक लेखणी हे बाबासाहेबांचं जी काही साधनं आहेत हे जोपासली पाहिजे. किमान त्याचा वापर केला पाहिजे. येणाऱ्या पुढच्या पिढीला बाबासाहेबांचे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान असेल किंवा बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तक आहे किंवा बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टीला महत्त्व दिलं त्या गोष्टीला नव्या पिढीने महत्त्व द्यावं असा एक आदर्श ठेवून हे जे काही तेलाचं संग्रह करण्यास सुरुवात केलेली आहे आणि तो शेवट या संग्रहाला होऊ शकणार नाही. तरी जितका प्रयत्न करता येईल तितकं ते आम्ही संग्रहित करून बाबासाहेबांचा विचार ह्या माध्यमातून पोचवावा असा एक छोटासा प्रयत्न आहे. आज आपल्या देशामध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात असताना आणि तुम्ही प्रत्यक्षात कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असताना बाबासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या आणि चळवळीत काम करणाऱ्या यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपणाला काही कोर्टामध्ये अडचणी किंवा काही संबंध आहेत का? अडचणी ह्या पक्षकारांच्या अज्ञानामुळंच होतात आणि त्यांना त्या पक्षकाराच्या अज्ञानामुळं किंवा पक्षकारांनी केलेल्या विलंबामुळं त्यांना तो न्याय मिळणं फार कठीण होतं. तर आपण बाबासाहेबांच्या विचाराच्या लोकांनी किमान कायद्याबाबत संविधानाच्या बाबत सुज्ञ असलं पाहिजे आणि जितकं सुज्ञ राहता येईल हे त्याच्यामध्ये ते वाचन असेल त्याचं ऐकणं असेल या ज्या काही गोष्टी कुठं उपलब्ध होतील त्या माध्यमातून तिथं जाणं आणि त्या उपलब्ध करून देणं आणि त्याचं ज्ञान घेणं हे खूपच गरजेचं आहे. वकील हा आलेल्या पक्षकाराची केस घेऊ शकतो. त्या केसमध्ये त्या वकिलाच्या त्या पक्षकाराला आणि हीच गोष्ट टाळण्यासाठी या अक्षरांनी म्हणजे पक्षकारांनी वेळेचं कायद्याचं किंवा थोडंफार बेसिक नॉलेज ज्याला म्हणतो आपण म्हणजे मूलभूत ज्ञान हे असणं आवश्यक आहे. किमान पक्षी झालेल्या अन्यायाला तात्काळ काही गोष्टी पुढं होऊन कर 8 दिवस 10 दिवस 15 दिवस आणि त्यामुळे मग ते खोटं वाटतं
आणि खरी गोष्ट ही वेळाने दिली तरी ती खोटीच वाटते. त्यामुळं आपण जितका लवकर देता येईल किंवा जितकी लवकर माहिती पोलीस असतील किंवा त्या संबंधित लोकांना ज्यांना ज्ञान नाही त्यांनी ज्यांना त्यातलं ज्ञान आहे त्या लोकांना गाठ करून जर लवकरात लवकर आपल्या विरुद्ध झालेल्या अन्यायाचा जो काही आवाज आहे तो उठवला पाहिजे. आज या ठिकाणी आपल्या देशामध्ये लोकशाही, संविधानिक लोकशाही आणि संविधानातील कायद्याच्या तरतुदीप्रमाणे त्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे का कोर्टामध्ये सर आपल्याला? अप्रत्यक्षरित्या म्हणजे करणे हा प्रवाहित फरक म्हणजे ज्याला न्यायव्यवस्था ही लोकशाहीवर आधारलेली आहे, सुप्रीम लोकशाहीवर आधारलेली जी काही संविधानाने निर्माण केलेली आहे त्यामुळं ते चालू आहे ते. परंतु म्हणजे ह्या न्यायव्यवस्थेच्या मध्ये ज्या काही गोष्टी आता अलीकडच्या काळामध्ये यायला लागलेल्या आहेत त्या केवळ फार घातक आहे आणि न्यायव्यवस्थेने ह्यामध्ये भाग घेतला पाहिजे. कुठलाही कायदा पास झाला तर तो सुप्रीम कोर्टामध्ये गेल्याशिवाय त्याची बजावणी होत नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये तसं होताना दिसत नाही. न्यायव्यवस्था आणि ही जी काही राजकीय व्यवस्था आहे तिच्यामध्ये जी काही बाबासाहेबांनी भिंत दिलेली आहे किंवा बाबासाहेबांनी भिंत या लोकशाहीच्या माध्यमातून किंवा संविधानाच्या माध्यमातून घालून दिली ती टिकवली पाहिजे. ही जबाबदारी दोन्ही लोकांची आहे, जी राजकीय लोकांची आहे आणि न्यायव्यवस्थेची आहे. आणि त्याच्यासाठी समाजकार्य करणाऱ्या लोकांनी त्याचा आवाज उठवला पाहिजे. ही तितकी जबाबदारी लोकशाहीमध्ये लोकांची आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी पहिले संविधानाच्या प्रियांबलमध्ये आम्ही भारताचे लोक असं म्हटलेलं आहे. ते लोकांना हे दिलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे, मनुष्य हाच केंद्रबिंदू मांडलेला आणि ह्या अनुषंगानं लोकांनी सतर्क राहिलं पाहिजे. म्हणून लोकांनी जोपर्यंत सतर्क राहतात तोपर्यंत लोकशाही टिकवली जाणार नाही असं मला. धन्यवाद सर. आज आपण आपल्या लोकशाही चॅनलला आपली मुलाखत दिली, आपला बहुमूल्य वेळ दिला आणि अशाच इथून पुढे अहोरात्रपणे आपल्या हातून सामाजिक कार्याचे जो वसानी वारसा आपण घेतला आहे तो जोपासत राहावा आणि जास्तीत जास्त अन्याय अत्याचार पीडितांच्या पाठीमागे असंच आपण ठामपणे उभं राहावे अशीच आम्ही आपला सदिच्छा देतो. आणि जो काही बाबासाहेबांच्या लेखणीचा असेल, बाबासाहेबांच्या विचाराचा वसानी वारसा आपण जपत आहात तेच कार्य आपल्या हातून घडत राहावे हीच आपणास शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.
बाबासाहेबांच्या सहीचे पेन आहे. ही जी पेन आहे ती एक पेनचा संग्रह केलेला आहे आणि ही बाबासाहेबांच्या सहीचे पेन आहे. की हे जे काही सगळं प्रत्येक गोष्टीच्या वैभवाच्या पाठीमागे या बाबासाहेबांची सही आहे आणि बाबासाहेबांच्या मुळे जे आपण सगळं करू शकतो. त्यामुळे बाबासाहेबांच्या सहीचे पेन हे संग्रही असणं हे म्हणजे मला मिळालेलं आहे. प्रत्येकाने घ्यावं या विचाराचा मी आहे. आणि त्याचबरोबर बाबासाहेबांनी जे काही जगात एक जगाने मान्य केलेली किंवा जगात अशी आगळीवेगळी क्रांती करणारा जगातला एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि त्याच्या विचाराचं आपण आहोत. त्याच्या विचाराचं ऋण या सही म्हणजे या सहीची पेन घेऊन फेडता येणार नाही. परंतु किमान बाबासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीचं स्मरण, प्रत्येक गोष्टीची आठवण आणि प्रत्येक गोष्टीचा प्रचार प्रसार विचाराचा जो काही बाबासाहेबांचा जेवढा प्रसार करता येईल विचारांचा तेवढा केला पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्यामुळं मी माझं आवडतं पेन म्हणजे बाबासाहेबांच्या सहीचं पेन आवडत आहे. ही संग्रही आहे. त्याचबरोबर नंतर कटाकटी करा काय करतो. अब्दुल कलामच्या सहीचं पेन आहे. ही बाबासाहेबांच्या फोटोचं एक पेन आहे. संग्रही पाहिजे प्रत्येक गोष्ट बाबासाहेबांची. सोनं चांदी घालायची परवानगी नव्हती. मी जाणीवपूर्वक आता सोन्याचं घेणार आहे, पण हे चांदीचे पेन आहे. हे गाडग्यांच्या कडून ती घेतलेलं आहे की आपण सोन्या चांदीचे पेन वापरू शकतो. बाबासाहेबांचं आवडतं पेन सोन्याचं होतं, तर आपण चांदीचे घेतले. सोन्याचं बाबासाहेबांच्या मुळे आपल्याला मिळणार आहे ते घेऊ. त्याचबरोबर ही पु ल देशपांडेंच्या सहीची पेन आहे. ह्या ज्या काही ज्या पेन आहेत या 10,000 15,000 अशा पेन आहेत. आणि हे जे काय आहे हे आटपाडीचे आपले सुपुत्र आहेत, त्यांनी बनवलेले पेन आहे प्रमोद जेठे सरांनी. प्रमोद जेठे सरांची माझी मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यांनी हे सगळं मला पेनचा संग्रह मिळवून दिला, त्यांचेही मी आभार मानतो त्या निमित्ताने. त्याचबरोबर हे सगळ्या कॅलिग्राफी आणि अन्य अशा पेन आहेत. हे सगळ्यात महाग एक पेन आहे. ते साधारणपणे हे अशी शाई भरता येते. हे असं केलं की भरता येते. त्याला फिरवायला येत नाही. असं यायचं असं करून शाई भरली तरी पेन भरतं. हे मोठ्या कंपनीचे पेन आहे. त्याचा बॉक्स माझ्या लक्षात नाही. लॅमी कंपनीचा आहे. दुसरे लॅमीचं आहे हे वॉटरमॅनचं आहे. हे सगळे पॅरिस, फ्रान्स, अमेरिका अशा कडून त्या पेन आहेत कंपनीच्या. हे पार्कर आहे व्हाईट कलरचं. हे जुनो कुठल्या तरी चांगल्याच कंपनीचं आहे. त्याचबरोबर हे देखील फार महागडं पेन आहे. त्याचबरोबर हे देखील महागडंच आहे. या सगळ्या पेन साधारणपणे 5,000 10,000 आणि ह्या ज्या पेन आहेत त्या बनवलेल्या पेन आहेत. या सगळ्या पेन बनवून मिळवून घेतलेल्या आहेत कलेक्शनमध्ये. ही शाई ही शाई देखील फार महागडी. प्रश्न शाईचा महाग असण्याचा नाही, ते कलेक्शनसाठी ते सांगतो. म्हणजे वामनदादा लिहिलं होते की जगातली काही लेखणी असेल तर ती बाबासाहेबांची लेखणी लेखणी आहे. तर त्या अनुषंगानं आपण आपला बाबासाहेबांच्या लेखणी हेच आपलं खरं विचार स्वातंत्र्य देणारं असल्यामुळे लेखणी हेच आपली संपत्ती हे जमा करण्याचं काम सुरू आहे. आणि ही सुरुवात आहे. आणि बाबासाहेबांचे जी फोटो, फुलांचा फोटो, अशा पद्धतीचं कलेक्शन आहे. आपली संस्कृती आपण जोपासली पाहिजे या मताचा मी आहे.
गाडी पाणी तो सुकेशा समजा गार पाणी तांबे करून घ्या फिल्टर मधलं आता काय इलाज नाही माणूस ऐकतो झाले बघ तुम्हाला उद्या ती पाकल्यावर कळलं काय केलं काय काय द्यायचं असेल सगळं उद्या ड्रॉइंग काढत नाही मुलगी काढते ड्रॉइंग सुद्धा अशा पद्धतीचं किट आहे मुलगी काढते ड्रॉइंग करता येते ना